सूर्यमालेत सगळ्यात महत्वाचं काय? मी म्हणाला काय साधा प्रश्न आहे, साहजिक आहे, सूर्य. बरोबर. पण मी जर तुम्हाला विचारलं मग तुमच्या आयुष्यातली सूर्याची जागा कोणाची, तर काय उत्तर द्याल? आई, बाबा, बायको, मुलं? ही सगळी उत्तरं चुकीची आहेत. कारण आपल्या आयुष्यात सूर्याची जागा ही फक्त आपली असते आणि त्या जागी जर तुम्ही दुसरं कोणालाही ठेवलं तर तुमच्या आयुष्यात अंधार पडणार. म्हणजे काय की तुम्ही सतत स्वतःशिवाय इतरांना प्रायोरिटी देत राहिला, तुम्ही स्वतःशिवाय इतरांवरच प्रेम करत राहिला तर तुम्ही सतत नाराज राहाल, तुमची ऊर्जा कायम डिप्लीट होत राहील. आणि हो, त्यामुळे मी जे म्हणतोय की तुम्ही स्वतःवर प्रेम करा किंवा स्वतःला सूर्याच्या जागी ठेवा, याचा अर्थ आत्मकेंद्रीपणा किंवा स्वार्थी असा नाही. यालाच स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला समजून घेणं म्हणतात. जसं की समजा आज माझ्या आयुष्यात माझ्याकडे जर आनंद असेल, मी स्वतः आनंदी असेल तर मी तुम्हाला आनंद देऊ शकणार आहे. जर मीच दुःखी असेल आणि मी तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतोय, तुम्हाला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करतोय, तर मी माझ्या स्वतःची तडजोड करून तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यातून काहीही साध्य होत. म्हणून तुम्ही बऱ्याचदा बघत असाल की तुम्ही घरच्यांसाठी किंवा मित्रांसाठी किंवा सगळ्यांसाठी काहीतरी करताय, पण सरते शेवटी तुमच्या हातात काहीच नाही पडत. तर हा आनंद बाहेर नका शोधू, हा आपल्या स्वतःमध्ये शोधा. काही करायचंय आधी स्वतःला प्रायोरिटी द्या, स्वतःला समजून घ्या आणि तो आनंद निर्माण करा, तर तो तुम्ही दुसऱ्यांना देऊ शकणार आहात. थँक्यू.